Hello everyone. Okay, so in this lecture video we are going to start with our new units, that is histamine and antihistaminic agents. Okay, so histamine and antihistaminic agents, these are the two terms. Okay, so one histamine and second one is the antihistamine. Okay, so these two terms are particularly related with some allergic reactions or some hypersensitivity reactions. Okay, so during allergic conditions, okay, the inside the body there is one chemical release which is called as the histamines. Okay, बॉडी मध्ये मास्ट सेल असतात. या मास्ट सेल काय करतात तर एक केमिकल रिलीज करतात ज्यावेळी आपल्याला ॲलर्जी होते. म्हणजे ॲलर्जी होते म्हणजे काय होते, काही वेळेला आपण कुठल्या तरी एका पर्टिक्युलर गोष्टीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. मग ते काही असेल, एखादा पोलन ग्रेन्स असतील, काही हार्मफुल केमिकल्स असतील, ओके, किंवा काही ऑर्गॅनिझम्स असतील की ज्याच्यापासून आपल्याला ॲलर्जी होते, काही प्लांट्स असतील की ज्यांची पानं वगैरे किंवा त्या प्लांटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला ॲलर्जी होते. ॲलर्जी होते म्हणजे काय की तर एखादा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं काय होतं की जो फॉरेन पार्टिकल ज्याला अँटीजिन आपण म्हणतो, तो अँटीजिन आला की बॉडीचं काय होतं, बॉडीची सिस्टीम ॲक्टिव्हेट होते आणि ती केमिकल रिलीज करते हिस्टामाइन. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं इचिंग व्हायला सुरुवात होते, खाज यायला सुरुवात होते, त्या ठिकाणी रेडनेस येतो, ओके, किंवा बारीक असा पुरळ यायला सुरुवात होते. हे कशामुळे होतं, इट इज ड्यू टू रिलीज ऑफ दिस हिस्टामाइन. अँड अँटीहिस्टामाइन मीन्स व्हॉट, टू डिमिनिश और टू व्हॅनिश दॅट ॲलर्जी. ती झालेली ॲलर्जी कमी करण्यासाठी बॉडी काय करते, आणखी एक केमिकल रिलीज करते. ते केमिकल कोणतं असतं तर म्हणजे अँटीहिस्टामाइन्स. ओके, पर्टिक्युलरली आपण ज्या टॅबलेट्स घेतो ड्युरिंग रायनायटिस और ड्युरिंग रनिंग नोज, सर्दी असेल किंवा रायनायटिस असेल त्यावेळी आपण कोणत्या टॅबलेट घेतो, मोस्ट फेमस टॅबलेट कोणती, डायरेक्ट जाऊन मेडिकलमध्ये मागतो काय, सेटझिन द्या, ओकासेट द्या. त्याच्यामध्ये काय असतं, सिट्रिझिन असतं. सिट्रिझिन इट इज वन ऑफ द काइंड ऑफ अँटीहिस्टामाइन एजंट्स. ओके, सो त्या कंडिशनला जे केमिकल रिलीज केले जातात त्याला काय म्हटलं जातं, हिस्टामाइन आणि अँटीहिस्टामाइन एजंट्स असं त्याला काय म्हटलं जातं. सो आपण इन डिटेल्समध्ये बघणार आहोत. ओके, सो हिस्टामाइन इज द ऑटोकॉइड्स. Okay, histamines is the autocoids. Okay, what is mean of autocoids? Auto means what? Auto starts, गाड्या असतात. ऑटो म्हणजे काय, सेल्फ, स्वतःहून स्टार्ट होणार आहे, म्हणून ऑटो मीन्स व्हॉट, सेल्फ. Acos means what, remedy. So this autocoids is the Greek words in which autos means what, self, आणि acos means what, remedy. स्वतःची स्वतः बॉडीने तयार केलेली रेमेडी, त्याला काय म्हटलं जातं, ऑटोकॉइड्स म्हटलं जातं. म्हणजेच काय, हिस्टामाइन हे काय, ऑटोकॉइड्स आहे. जेव्हा आपण एखाद्या ॲलर्जिक सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, काही जणांना काय असते, धुळीची ॲलर्जी असते. बघा, घरी कचरा काढायला घेतला किंवा घर झाडताना वगैरे धूळ वगैरे उडायला लागली की शिंकायला, स्नीजिंग व्हायला, शिंकायला काय होते, सुरुवात होते. हे काय आहे, एक प्रकारची ॲलर्जी आहे की त्यावेळी काय होतं, हिस्टामाइन रिलीज होतं बॉडीमध्ये. ओके, का होतं असं, कारण ते जे धुळीचे पार्टिकल आहेत ते तुमच्या बॉडीसाठी कसे आहेत, हार्मफुल आहेत. आणि त्याच्यामुळे त्या हार्मफुल पार्टिकल पासून प्रोटेक्ट करण्यासाठी बॉडी काय करते, सेल्फ रेमेडी तयार करते. कशा प्रकारे, तर हिस्टामाइन रिलीज करून. पण ते हिस्टामाइन एका पर्टिक्युलर लिमिटमध्ये रिलीज झालं पाहिजे. ते बियॉन्ड द लिमिट रिलीज झालं तर ते बॉडीसाठी हार्मफुल ठरू शकतं. मग अशा वेळी आपल्याला अँटीहिस्टामाइन यूज करायला लागतात. ओके, सो डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ऑटोकॉइड्स. ऑटो मीन्स सेल्फ, ॲकॉज मीन्स रेमेडी. स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी स्वतःहून बॉडीने तयार केलेली रेमेडी ती म्हणजे ऑटोकॉइड्स. आणि हा हिस्टामाइन काय आहे, ऑटोकॉइड्स आहे. ओके, आता केमिकली हिस्टामाइन्स कसा आहे, तर हिस्टामाइन्स इज केमिकली बीटा इमिडाझोल इथॅलामाइन्स. ओके, त्याच्यामध्ये कोणती आहे, बीटा इमिडाझोल रिंग आहे आणि त्याच्यामध्ये इथॅलामाइन्स ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे काय, 2 इथॅलामाइन 4 इमिडाझोलिल. ओके, 2 इंटू ब्रॅकेट 4 इमिडाझोलिल इथॅलामाइन. सो तो केमिकली कसा आहे, त्याच्यामध्ये इमिडाझोल रिंग प्रेझेंट असते. स्ट्रक्चर आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यामध्ये काय असते, इमिडाझोल रिंग प्रेझेंट असते. सो इट इज बीटा इमिडाझोल इथॅलामाइन्स 2,4 इमिडाझोलिल्स इथॅलामाइन्स. ओके, देन हिस्टामाइन इज द वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन नेचर. हिस्टामाइन हे काय आहे, नैसर्गिकरित्या प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे. जास्तीत जास्त ते काय झालेले आहे, डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. ते कुठं कुठं प्रेझेंट असतं, तर दिस हिस्टामाइन इज फाउंड इन आर्गॉट्स. ओके, तुम्ही कोग्नसीमध्ये शिकला असाल आर्गॉट्स, अल्कलॉइड्स. ओके, सो त्या आर्गॉट्समध्ये, त्या आर्गॉटच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा त्या आर्गॉटच्या प्लांटला आपण जर हात लावला तर आपल्या हाताला लगेच इचिंग, खाज व्हायला सुरुवात होते. का,
तर का तर त्याच्यामध्ये काय असतं, हिस्टामाइन प्रेझेंट असतं. आणि काही प्लांट्समध्ये ते प्रेझेंट असतं की ज्याला आपण गावामध्ये बघा खाजकुलती म्हटलं जातं. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर काय होतं, आपल्याला खाज यायला सुरुवात होते. इट इज द इफेक्ट ऑफ हिस्टामाइन्स. ओके, तो हिस्टामाइनचा इफेक्ट आहे. इट इज द प्रेझेंट इन सम ऑर्गन्स. काही ऑर्गन्समध्ये सुद्धा तो काय असतो, प्रेझेंट असतो. देन टिश्यू ऑफ ह्युमन बॉडी इन स्मॉल अमाऊंट्स. आणि आपल्या बॉडीच्या ज्या टिश्यू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अगदी कमी प्रमाणात तो काय असतो, प्रेझेंट असतो. इट इज रिलीज ड्युरिंग ॲलर्जिक रिॲक्शन अँड ॲनाफायलायटिक मॅनिफेस्टेशन्स. ओके, तो कधी रिलीज होतो, ॲलर्जिक रिॲक्शन आणि ॲनाफायलायटिक मॅनिफेस्टेशन्स. ओके, ॲनाफायलायटिक मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की त्वरित होणारं सिस्टिमिक, ओके, ब्लडमध्ये इनसाइड द सिस्टमिक सर्क्युलेशन जर तुम्हाला काही ॲलर्जी झाली असेल तर होणारा तो म्हणजे काय, ॲनाफायलॅक्टिक मॅनिफेस्टेशन. ॲनाफायलॅक्टिक मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की त्वरित, ओके, ब्लडमध्ये एखादी ॲलर्जी पोचल्यामुळे होणारा जो आहे त्याला काय म्हटलं जातं, ॲनाफायलॅटिक मॅनिफेस्टेशन किंवा ॲनाफायलॅटिक शॉक म्हटलं जातं त्याला. ओके, आणि व्हॉट इज मीन बाय ॲलर्जी, इट इज ड्यू टू come in contact with any chemical or foreign particle and it is the superficial or physical conditions. ओके, एखाद्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये, एखाद्या केमिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे वरती सुपरफिशियल स्किनला तुम्हाला ॲलर्जी होते, तिला काय म्हटलं जातं, ॲलर्जी म्हटलं जातं, जो रिस्पॉन्स होतो. आणि ॲनाफायलॅक्टिक शॉक म्हणजे काय, तो जो सिस्टमिक कंडिशनला तुम्हाला जी ॲलर्जी होते तिला काय म्हटलं जातं, ॲनाफायलॅक्टिक शॉक म्हटलं जातं, सिस्टमिकला होणारी ॲलर्जी. आणि ह्याला काय म्हटलं जातं, ॲलर्जीला जी सुपरफिशियल फिजिकल असते तिला काय म्हटलं जातं, ॲलर्जिक म्हटलं जातं. ओके, सो अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ॲनाफायलॅक्टिक अँड व्हॉट इज मीन बाय ॲलर्जी. ओके, डेफिनेशन आपण बघणार आहोत पुढे. ओके, सो इट इज रिलीज ड्युरिंग ॲलर्जिक कंडिशन अँड ॲनाफायलॅक्टिक मॅनिफेस्टेशन्स. ओके, ॲलर्जिक कंडिशनला म्हणजे सुपरफिशियली जर एखाद्या केमिकलच्या किंवा एखाद्या फॉरेन मटेरियलच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आला असाल तर होणारी ॲलर्जी. आणि ॲनाफायलॅक्टिक मॅनिफेस्टेशन म्हणजे ॲनाफायलॅक्टिक शॉक की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय होते, सिस्टमिक ॲलर्जिक रिॲक्शन होते. त्यावेळी काय केलं जातं, हिस्टामाइन रिलीज केलं जातं बिकॉज ऑफ ॲक्शन्स ऑफ सेन्सिटायझिंग एजंट्स. काही सेन्सिटायझिंग एजंट आहे की ज्याला आपण अँटीजन म्हणू शकतो की जे कुठं असू शकतात, फूड्समध्ये प्रेझेंट असतात. ओके, का बऱ्याच जणांना बघा तुरडाळ जो हा प्रकार आहे तो खाल्ल्यानंतर काय होतं, ॲसिडिटी वाढून बॉडीवरती इचिंग व्हायला सुरुवात होऊन काय ते रेडनेसचे पॅसेज यायला सुरुवात होतात. दिस इज द सेन्सिटायझिंग एजंट टू सम पीपल्स. ओके, देन पोलन ग्रेन्स, काही पोलन ग्रेन्स असतात झाडाचे त्याच्यामुळं, और अदर इन्व्हायरमेंटल फॅक्टर, काही अदर इन्व्हायरमेंटल फॅक्टर सुद्धा आहेत की ज्याच्याद्वारे सुद्धा काय होऊ शकतं, तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते. मग डस्ट असेल, ओके, धुळीचे कण असतील, पार्टिकल्स असतील वेगवेगळे, स्मोक असेल, ओके, सूत असेल. ओके, सो अशामुळं काय होतं, ॲलर्जी होऊ शकते आणि त्यावेळी काय होतं, हिस्टामाइन बॉडीमध्ये रिलीज होतं. ओके, इट इज बिलीव्ह दॅट हिस्टामाइन इज फॉर्म फ्रॉम द हिस्टिडाइन्स. ओके, हिस्टिडीन म्हणजे काय, एक अमायनो ॲसिड आहे की ते आपल्या बॉडीमध्ये नॅचरली प्रेझेंट असतं आणि बॉडीमधलं जे हिस्टामाइन आहे त्या हिस्टिडीन पासून काय होतं, तयार होतं. ओके, MCQ येऊ शकतो, काय येऊ शकतो, हिस्टिडीन इज फॉर्म फ्रॉम कशापासून, हिस्टामाइन इज फॉर्म फ्रॉम, हिस्टामाइन कशापासून तयार होतं, हिस्टिडीन पासून. सो व्यवस्थित हे वाक्य लक्षात ठेवा. तो हिस्टिडीन इज अ नॅचरली ऑकरिंग अमायनो ॲसिड इन द बॉडी. ओके, हिस्टामाइन कशापासून तयार होते हे लक्षात ठेवा. त्याच्यावरती काय येऊ शकतो, तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. हिस्टामाइन कशापासून तयार होतं, दिस इज द हिस्टामाइन्स. ओके, कशापासून तयार होते ते हिस्टामाइन, फ्रॉम हिस्टिडीन. हिस्टिडीन हे काय आहे, हिस्टिडीन काय आहे, नॅचरली ऑकरिंग अमायनो ॲसिड इन द बॉडी. ओके, 21 अमायनो ॲसिड पैकी असलेले एक नॅचरली ऑकरिंग अमायनो ॲसिड्स आहेत. ओके, देन व्हॉट इज मीन बाय ॲलर्जी. ॲलर्जीचा मिनिंग काय, व्हॉट इज मीन बाय ॲलर्जी. ॲलर्जी म्हणजे काय, मिनिंग काय आहे त्या ॲलर्जीचा, ॲलर्जी. सो जस्ट मिनिंग is the allergy. So what is the definition of allergy? It is the adverse response. Adverse response म्हणजे काय, adverse opposite प्रक्रिया किंवा opposite response, opposite विरोधी
प्रतिक्रिया ओके टू फॉरेन केमिकल, कोणाकोणाला फॉरेन केमिकल्स, एखादा हार्मफुल केमिकल और द फिजिकल कंडिशन्स किंवा तुमच्या काही फिजिकल कंडिशन्सला असलेले जे रिस्पॉन्स आहे त्याला काय म्हटलं जातं, ॲलर्जी असं म्हटलं जातं ओके. अँड देन व्हॉट इज मीन बाय अनाफायलॅक्टिक शॉक. अनाफायलॅक्टिक शॉक म्हणजे काय, म्हणजे सांगितलं इट इज अ इंटेन्स म्हणजे काय, त्वरित लगेच होणारा रिस्पॉन्स आहे कुठे पण सिस्टेमिक ॲलर्जिक रिॲक्शन. सिस्टेमिक ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजे काय, म्हणजे तुमच्या पूर्ण बॉडीच्या इनसाइड होणारी रिॲक्शन इन केस इट मे बी फेटल, की जी काही कंडिशनला काय होऊ शकते, सिव्हिअर होऊ शकते, की ज्याच्यामुळे पेशंटची डेथ सुद्धा होऊ शकते, त्याला म्हटलं जातं अनाफायलॅक्टिक शॉक. सो डू यू अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲलर्जी अँड anaphylactic shock or anaphylaxis manifestations okay. The next, histamine receptor. So this release of histamine is brought with the help of histamine receptors okay. So particularly two major receptor H1 and H2 and another two minor receptor are H3 receptor and H4 receptor. So there are total 4 histamine receptor की ज्याच्यामधून histamine रिलीज केलं जातं. कोणते आहेत, H1 receptor, H2 receptor, H3 receptor and H4 receptor okay. So H1 receptor काय करतं, इट इन्क्रीज द कॅल्शियम ॲक्युम्युलेशन्स. हे काय करतं, कॅल्शियमचं ॲक्युम्युलेशन वाढवतं आणि त्याच्यामुळे काय होतं, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतं. स्मूथ मसलचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. देन कॅपिलरीची परमिएबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. कॅपिलरी ज्या आहेत ब्लड वेसलच्या त्या काय करतात, कोणत्याही सबस्टन्सला काय करू शकतात, आतमध्ये घेऊ शकतात, आपल्या वॉलमधून बाहेर टाकू शकतात. देन वॅसो डायलेशन होतं. कॅपिलरी आहेत त्या काय होतात, डायलेट व्हायला सुरुवात होतं. स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं पण वॅसो डायलेशन सुरुवात होतं. सेन्सरी नर्व एंडिंग पेन अँड इचिंग, आणि त्याच्यामुळे काय होतं, H1 रिसेप्टर ॲक्टिव्हेट झाल्यामुळं सेन्सरी नर्वच्या एंडिंग जे आहेत, म्हणजे जिथे बॉडीला सुपरफिशियलमध्ये जिथे जिथे सेन्सरी नर्व्स आहेत तिथे सेन्सेशन येतात, तिथे पेनिंग थोडंसं दुखायला सुरुवात होतं आणि इचिंग खाज यायला सुरुवात होते. सो H1 रिसेप्टर कुठे कुठे प्रेझेंट असतात बघा, स्मूथ मसलमध्ये, वॅस्क्युलर एंडोथेलियममध्ये आणि ब्रेन्समध्ये. स्मूथ मसल, वॅस्क्युलर एंडोथेलियम आणि ब्रेन्स या ठिकाणी ते काय असतात, प्रेझेंट असतात. सो इथे H1 रिसेप्टरवर तुम्हाला MCQ काय येईल, H1 रिसेप्टर इनक्रीज डॅश डॅश काय, कॅल्शियम ॲक्युम्युलेशन्स, और H1 रिसेप्टर कॉजेस स्मूथ मसल रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्सेशन ओके, कॉन्ट्रॅक्सेशन करतं. देन इट इज इनक्रीज कॅपिलरी परमिएबिलिटी, कॅपिलरी परमिएबिलिटी करतं, वॅसोडायलेशन करतं. देन ते कुठे कुठे प्रेझेंट असतात याच्यावर सुद्धा MCQ येऊ शकतो. स्मूथ मसल, वॅस्क्युलर एंडोथेलियम आणि ब्रेनमध्ये ते प्रेझेंट असतात ओके. देन H2 रिसेप्टर काय करतात, इट इनक्रीज द सायक्लिक AMP. सायक्लिक AMP जो आहे ओके, की जो एनर्जी फॉर्मेशन्समध्ये गरजेचा असतो. सो सायक्लिक एम्पीला ते काय करतात, त्याला इन्क्रीज करतात, त्याचं ॲक्टिव्हिटी त्याची इन्क्रीज करतात. देन इट इन्क्रीज गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन. जे ॲसिड सिक्रिशन आहे स्टमकमधलं ते काय करतात, H2 रिसेप्टर इन्क्रीज करतात ओके. सो H2 रिसेप्टर ॲक्टिव्हेशन्स हे स्टमकमधल्या ॲसिडिटीला कारणीभूत असतं, H2 रिसेप्टरचं ॲक्टिव्हेशन्स. देन ब्लड वेसल्सचं ते काय करतात, वॅसो डायलेशन्स करतात. ब्लड वेसल काय होतात, डायलेट व्हायला सुरुवात होतात. त्याचबरोबर ते काय करतात, इट इन्क्रीज द परमिएबिलिटी ऑफ ब्लड वेसल. ब्लड वेसलची जी परमिएबिलिटी आहे, म्हणजे ते ब्लड वेसल सहजासहजी कोणाला आतमध्ये येऊ देत नाहीत आपल्या, पण H2 रिसेप्टर ॲक्टिव्हेट झाल्यामुळे ती परमिएबिलिटी वाढते आणि ब्लड वेसलमध्ये इझिली कोणीही आतबाहेर जाऊ शकतं. देन इट इज प्रेझेंट इन गॅस्ट्रिक परायटल सेल. कुठे कुठे प्रेझेंट असतात H2 रिसेप्टर, गॅस्ट्रिक परायटल सेलमध्ये. परायटल सेल काय करतात, ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड स्टमकमध्ये सिक्रेट करतात. त्याचबरोबर आणखी कुठे प्रेझेंट असतात H2 रिसेप्टर, कार्डियक मसलमध्ये, ब्रेन्समध्ये आणि हार्टमध्ये. अशा 4 ठिकाणी ते काय असतात, प्रेझेंट असतात ओके. सो H2 रिसेप्टर काय करतात, सायक्लिक एम्पीची ॲक्टिव्हिटी वाढवतात, गॅस्ट्रिक ॲसिडचं सिक्रेशन वाढवतात, ब्लड वेसलवर काय इफेक्ट ठरतो H2 रिसेप्टरचा, वॅसोडायलेशन करतात, ब्लड वेसलची परमिएबिलिटी आहे, ब्लड कॅपिलरीची ती वाढवतात. आणि कुठे कुठे प्रेझेंट असतात H2 रिसेप्टर, तर गॅस्ट्रिक परायटल सेल, कार्डियक मसल, ब्रेन आणि हार्टमध्ये ओके. द नेक्स्ट H3 रिसेप्टर, दिस इज प्रीसिनॅप्टिक ऑटो रिसेप्टर. प्रीसिनॅप्टिक ऑटो रिसेप्टर, सिनॅप्टिक क्लेफ्ट जो आहे त्याच्या आधी प्रेझेंट असणारे ऑटो सेल्फ ॲक्टिंग ते काय आहेत, रिसेप्टर आहेत. हे काय करतात, तर ते काय करतात,
सायक्लिक एएमपीचं ऍक्टिव्हिटी डिक्रीज करतात आणि सायक्लिक एएमपी ऍक्टिव्हिटी डिक्रीज झाली की काय होते, हिस्टामाइन रिलीज सिक्रिशन्स डिक्रीज होतं. देन सिक्रिशन्स जी आहेत गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रिशन असेल किंवा अदर सिक्रिशन ती काय करतात ते डिक्रीज करतात आणि व्हॅसो डायलेशन करतात. आणि H3 रिसेप्टर कुठे कुठे प्रेझेंट असतात तर सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सम पेरिफेरल nerves. Okay, then H4 receptor, these are again decrease the cyclic AMP activity. H4 receptor कुठे प्रेझेंट असतात, hematopoietic cells and gastric mucosa. Okay, so these are the receptor of histamine. हे काय आहेत, हिस्टामाइनचे रिसेप्टर्स आहेत. ओके, आता नेक्स्ट आहे तो रिलीज ऑफ हिस्टामाइन. हिस्टामाइनचे रिलीज कशा प्रकारे केलं जातं, हिस्टामाइन रिलीज कशा प्रकारे होतो. ओके, हिस्टामाइन कशा प्रकारे काय होतो, रिलीज होतो. सो जेव्हा एखाद्या ॲलर्जनचा किंवा ॲलर्जिक गोष्टीचा, अशी गोष्ट की जी आपल्या बॉडीला काय करेल, ॲलर्जी प्रोड्यूस करेल, अशा गोष्टीचा जेव्हा आपल्याला कॉन्टॅक्ट होतो तेव्हा तो काय असतो, जो ॲलर्जी प्रोड्यूस करणारा केमिकल आहे तो कुठे जातो, आपल्या बॉडीमधल्या बी सेल असतात त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो. सो तो ॲलर्जन त्या बी सेलला जाऊन काय होतो, अटॅच होतो. देन बी सेलच्या तो कुठे जातो, प्लाझ्मा सेलमध्ये जातो. ओके, बी सेल काय करतात, त्याला कुठे पाठवतात, प्लाझ्मा सेलमध्ये पाठवतात. प्लाझ्मा सेल काय करतात, IgE अँटीबॉडी जे असतात, IgE अँटीबॉडी 5 प्रकारच्या असतात. IgE ओके, गेम्ड लक्षात कशा ठेवायचा, GAMED, गेमचा भूतकाळ काय होतो, गेम्ड, ED लागतो तसा, GAMED, IgG, IgA, IgM, IgE आणि IgD अशा 5 प्रकारच्या अँटीबॉडी प्लाझ्मा सेल, मास सेलवरती प्लाझ्मा सेल काय करते, रिलीज करते. कोणत्या, लक्षात कसं ठेवायचं, गेमचं स्पेलिंग माहिती आहे ना, इंग्लिशमध्ये खेळ ज्याला आपण म्हणतो त्याचा भूतकाळ करायचा. भूतकाळ करणं म्हणजे काय, ED प्रत्यय त्याला लावायचा, म्हणजे GAMED, गेम्ड. ओके, म्हणून IgG, IgA, IgM, IgE आणि IgD अशा 5 प्रकारचे अँटीबॉडी प्रेझेंट असतात. सो जेव्हा ॲलर्जी कॉज करणारा एखादा केमिकल किंवा सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये येतो तो कुठे जातो, बीटा सेलमध्ये जातो. बीटा सेलला बाइंड होऊन तो कुठे जातो, प्लाझ्मा सेलमध्ये जातो. आणि प्लाझ्मा सेल काय करतात, IgE अँटीबॉडी रिलीज करतात. ओके, प्लाझ्मा सेल काय करतात, IgE अँटीबॉडी रिलीज करतात, की ज्या IgE अँटीबॉडी कुठे जातात, मास सेलवरच्या IgE रिसेप्टरला जाऊन काय होतात, अटॅच होतात. ओके, देन दिस IgE अँटीबॉडी गेट कॉन्टॅक्ट विथ ॲलर्जन. ओके, आणि ह्या IgE अँटीबॉडीचा, त्या IgE अँटीबॉडी एकदा IgE रिसेप्टरला जाऊन बाइंड झाल्या की त्यांचा कॉन्टॅक्ट कोणाशी येतो, त्या ॲलर्जनशी येतो. आणि तो ॲलर्जन्स काय करतो, ॲलर्जन कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, या IgE अँटीबॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि IgE अँटीबॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये ॲलर्जन आला की मास सेल काय सिक्रेट करतात, हिस्टामाइन आणि ल्युकोट्राइन्स. म्हणजे इथे काय होतं, हिस्टामाइनचं रिलीज होतं आणि त्याच्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन बॉडीमध्ये काय होते, प्रोड्यूस होते. सो हिस्टामाइन कसं रिॲक्ट होतं, वेन इनिशियल कॉन्टॅक्ट ऑफ एनी ॲलर्जिक सबस्टन्स विथ बॉडी टेक प्लेस, दॅट ॲलर्जिक सबस्टन्स विच इज कॉल्ड ॲज द ॲलर्जन. त्या ॲलर्जिक सबस्टन्सला काय म्हटलं जातं, ॲलर्जन्स असं म्हटलं जातं. तो ॲलर्जन कुठे जाऊन बाइंड होतो, दॅट ॲलर्जन गेट बाइंड्स विथ बी सेल. देन बी सेल ट्रान्सफर दिस टू plasma cell. Then plasma cell release one antibody is called as the IgE antibody. This IgE antibody binds to IgE receptor which is present on mast cell. IgE receptor ला bind होतात की कुठे असतो तो present mast cell वरती. Then this IgE antibody which is bind to receptor on mast cell get contact with allergen. ते allergic substanceच्या contact मध्ये येतात. Once the allergen get come in contact with the IgE antibody, then the histamine and leukotrienes get released. त्याच्यामुळे histamine and leukotriene release होतं and the allergic reactions is produced. आणि त्याच्यामुळे काय होते, allergic reactions काय होते, प्रोड्यूस होते. ओके, सो अशा प्रकारे हिस्टामाइनचं काय होतं, रिलीज होतं. ओके, देन सम प्रॉमिनंट ॲक्शन्स ऑफ हिस्टामाइन. हिस्टामाइनच्या काही प्रॉमिनंट महत्त्वाच्या ॲक्शन्स आहेत बॉडीमध्ये. काय काय आहेत, इट प्रोड्यूस स्ट्रॉंग वॅसोडायलेशन ऑफ कॅपिलरीज अँड इन्क्रीज द परमिएबिलिटी, thus resulting in the accumulation of fluid in which cause ओडिमास. ओके, सो हिस्टामाइन काय करतं, ब्लड वेसलच्या किंवा ब्लड कॅपिलरीचं व्हॅसो डायलेशन करतं. कॅपिलरी काय होतात, डायलेट होतात, इझिली ब्लड फ्लो व्हायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर ते काय करतं, तर त्याची परमिएबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. परमिएबिलिटी
ओके. सो पहिली ऍक्शन काय आहे तुम्हाला हिस्टामाइनची काय, इट प्रोड्यूस स्ट्रॉंग व्हॅसोडायलेशन, कॅपिलरीला ते काय करतात, व्हॅसोडायलेट करतात आणि त्याचबरोबर ब्लड कॅपिलरीची परमिएबिलिटी वाढवतात. परमिएबिलिटी म्हणजे काय, कॅपिलरीमध्ये आतमध्ये येण्याचं आणि बाहेर जाण्याची परमिशन कोणालाही देणं, त्याला म्हटलं जातं परमिएबिलिटी, ती वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं, फ्लुइड जे आहे बॉडी फ्लुइड ते कॅपिलरीमध्ये ॲक्युम्युलेट व्हायला सुरुवात होते आणि तिथे काय होतो, ओडिमा येतो, इन विच कॉज ओडिमा. ओके. सो त्याच्यामुळे ओडिमा होऊ शकतो. सो इट प्रोड्यूस स्ट्रॉंग व्हॅसोडायलेशन ऑफ कॅपिलरीज अँड इन्क्रीज द परमिएबिलिटी, thus resulting in the accumulation of fluid which causes ओडिमा. ओके. देन सेकंड, ऑन स्मूथ मसल ऑफ लंग्स, लंग्सच्या ज्या स्मूथ मसल आहेत त्याच्यावरती काय करतात, इट प्रोड्यूस ब्रॉन्कायल कन्स्ट्रिक्शन ऍक्शन्स. जो आपला ब्रॉन्क्युल्स आहे त्या स्मूथ मसल, लंग्समध्ये जे स्मूथ मसल आहेत त्याच्यामध्ये ते काय करतात, जो आपला ब्रॉन्क्युल्स आहे त्याचं ते काय करतात, कन्स्ट्रिक्शन करतात, तो काय होतो, आकुंचित पावतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, अस्थमा जी कंडिशन आहे ती त्यावेळी काय होते, प्रोड्यूस होते हिस्टामाइनच्या रिलीजमुळे. ओके. हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे काय होतं, लंग्सच्या जे स्मूथ मसल आहेत त्या काय होतात, कन्स्ट्रिक्ट होतात, ब्रॉन्क्युल जो आहे तो कन्स्ट्रिक्ट होतो आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला काय होतं, प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे अस्थमॅटिक कंडिशन्स काय होते, प्रोड्यूस होते. ऑन द युटेरस, युटेरस आहे त्याच्यावरती काय करतात, इट कॉज कन्स्ट्रिक्शन्स ऍक्शन्स. ओके. ते काय करतात, युटेरसला कन्स्ट्रिक्ट करतात, आकुंचन पावतो तो युटेरस. देन थ्रू H2 रिसेप्टर, आता आपण बघितलं मागाशी हिस्टामाइनचे काय असतात, 4 रिसेप्टर असतात, त्यातले मेजर H1 आणि H2. त्यातल्या H2 रिसेप्टरमध्ये मुळे इट स्टिम्युलेटिंग ऍक्शन्स ऑर सिक्रिटरी अँड एक्सक्रिटरी ऍक्शन, ज्या सिक्रिटरी ग्लँड्स आहेत, ओके, एंडोक्राइन ग्लँड आहेत त्याच्यावरती ते काय करतात, त्या सिक्रिटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतात, त्या काय करतात, त्याला उत्तेजित करतात आणि त्याच्यामुळे त्या ग्लँडचं सिक्रेशन वाढतं. त्याचबरोबर एक्सक्रिटरी ग्लँड जे आहेत म्हणजे किडनी असतील, ओके, किडनी असतील, टेस्टीज असतील, सो त्यांना सुद्धा त्या काय करतात, स्टिम्युलेट करतात आणि त्याच्यामुळे बॉडीचं एक्सक्रिशन, स्वेट ग्लँड आहे तिला सुद्धा ते स्टिम्युलेट करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं एक्सक्रिशन वाढतं. त्याचबरोबर अदर ग्लँड जे आहेत की जे सिक्रेशन करतात त्यांचं सिक्रेशन सुद्धा वाढतं. दस प्रोड्यूस सिक्रेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन स्टमक विच कॉज पेप्टिक और डिओडिनल अल्सर्स. ओके. त्याच्यामुळे काय होतं की ज्या परायटल सेल्स आहेत त्या स्टिम्युलेट होतात आणि बॉडीमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सिक्रेशन काय होतं, वाढायला सुरुवात होते आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सिक्रेशन स्टमकमध्ये वाढल्यामुळे काय होतं, पेप्टिक अल्सर किंवा डिओडिनल अल्सर होऊ शकतो, कारण ते ऍसिड आहे शेवटी आणि ते कॉन्सन्ट्रेट ऍसिड असतं आणि त्याच्यामुळे ते काय करू शकतं, स्किनला हार्मफुल ठरतं आणि त्याच्यामुळे अल्सर हा जो रोग आहे, आजार आहे, डिसीज आहे, तो काय होतो, प्रोड्यूस होतो. द नेझल अँड लॅक्रिमल सिक्रेशन्स ऑल्सो गेट स्टिम्युलेटेड. नेझल आणि लॅक्रिमल सिक्रेशन जी आहेत नाकामधली आणि डोळ्यामधली, ती सिक्रेशन सुद्धा काय होतात, स्टिम्युलेट होतात. ओके. सो या काही ऍक्शन्स आहेत, ओडिमा होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रॉन्कायल कन्स्ट्रिक्शनमुळे अस्थमॅटिक कंडिशन प्रोड्यूस होऊ शकते. देन ऑन युटेरस, जर युटेरस आपण बघितला तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, कन्स्ट्रिक्ट ऍक्शन्स आहे, कॉन्ट्रॅक्शन करतं युटेरसचं. देन थ्रू H2 रिसेप्टरद्वारे ते काय करतं, ज्या सिक्रिटरी ग्लँड्स आहेत एंडोक्राइन ग्लँड त्यांच्यावर त्यांना स्टिम्युलेट करतं, त्याच्यामुळे त्याचं सिक्रेशन वाढतं. देन एक्सक्रिटरी ग्लँड जे आहेत, स्वेट ग्लँड्स आहे, किडनी आहे, टेस्टीज आहेत, त्यांना स्टिम्युलेट केल्यामुळे बॉडीमधून एक्सक्रिशन सुद्धा वाढतं. फॉर एक्झाम्पल परायटल सेल जे आहेत स्टमकमधल्या त्यांना स्टिम्युलेट केलं तर हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेशन वाढतं आणि त्याच्यामुळे पेप्टिक अल्सर किंवा डिओडिनल अल्सर होऊ शकतो. त्याचबरोबर ते काय करतात, नेझल आणि लॅक्रिमल सिक्रेशन, नाकातला आणि डोळ्यातल्या ज्या सिक्रेटरी ग्लँड आहेत त्यांना स्टिम्युलेट केल्यामुळे तिथलं सुद्धा सिक्रेशन काय होतं, इन्क्रीज होतं. ओके. देन व्हॉट आर द ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ हिस्टामाइन रिलीज. हिस्टामाइन बॉडीमध्ये रिलीज झाल्यामुळे होणारे ॲडव्हर्स इफेक्ट काय आहेत. ओके. मास सेल रिलीज हिस्टामाइन वेन ॲलर्जन प्रोड्यूस एन्काउंटर्ड. ओके. ॲलर्जन कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे मास सेल जे आहेत त्या हिस्टामाइन काय करतात, रिलीज करतात विथ द हेल्प ऑफ IgE अँटीबॉडी. ओके. सो ॲडव्हर्स इफेक्ट काय काय आहेत, वाईट परिणाम, तर इचिंग अँड युरोटिकॅरिया होतो, इचिंग होतं. ओके. इचिंग व्हायला सुरुवात होते आणि युरोटिकॅरिया होतं. त्याच्यानंतर फ्लशिंग ॲक्शन होते, हायपोटेन्शन्स होतं, हायपोटेन्शन्स येतं, टॅकिकार्डी आणि ब्रॉन्कोप्लाझमस होतो, अँजिओएडिमा होतो, त्यानंतर वेकफुलनेस राहतो, इन्क्रीज ॲसिडिटी ड्यू टू गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन्स. ओके. सो काही साईड इफेक्ट जे आहेत की मेजर साईड इफेक्ट हा आहे की इचिंग व्हायला सुरुवात होते, बॉडी पूर्ण खाज यायला सुरुवात होते, फ्लशिंग ॲक्शन्स व्हायला सुरुवात होते, हायपोटेन्शन्स होतं, प्रेशर लोअर होतं, ब्रॉन्कोस्पाझम होतं, ब्रॉन्कायल कन्स्ट्रिक्ट झाल्यामुळे श्वास घ्यायला प्रॉब्लेम यायला सुरुवात होते, वेकफुलनेस राहतो. ओके.
देन इन्क्रीज ॲसिडिटी, गॅस्ट्रिक सिक्रेशन वाढतं परायटल सेलमुळे, H2 रिसेप्टर ॲक्टिवेट झाल्यामुळे, हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढल्यामुळं. सो असे काही काय आहेत, फ्लशिंग आहे, स्नीजिंग आहे, सर्दी हा एक त्यातलाच प्रकार आहे हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे होणारा. ओके, त्याच्यानंतर रेडनेस, आईज जे आहेत ते रेड व्हायला सुरुवात होतात. ओके, इचिंगमुळे काही वेळेला स्वेलिंग सुद्धा येते. ओके, सो असे काही ॲडव्हर्स इफेक्ट आहेत हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे होणारे. ओके, देन एक्झाममध्ये महत्त्वाचा क्वेश्चन काय येतो तर व्हॉट इज द हिस्टामाइन अँड राईट द फिजिओलॉजिकल ॲक्शन्स ऑफ हिस्टामाइन्स. ओके, हिस्टामाइन म्हणजे काय आणि त्याच्या फिजिओलॉजिकल ॲक्शन्स म्हणजे काय, बॉडीमध्ये हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळं काय काय इफेक्ट, ओके, किंवा काय काय ॲक्शन ते प्रोड्यूस करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लड वेसलवरती काय करतं तर व्हॅसोडायलेशन करतं, त्यांची ब्लड कॅपिलरीची परमेबिलिटी इन्क्रीज करतं. स्मूथ मसलवरती काय करत होतं, H1 रिसेप्टर तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन करत होतं. एक्सक्रिटरी ग्लँडला काय करत होतं तर त्याला स्टिम्युलेट करत होतं. ॲसिड सिक्रेशन म्हणजे काय करत होतं, स्टमकमध्ये वाढवत होतं. ओडिमा काय करत होतं, फ्लुइड सॅच्युरेशन झाल्यामुळे ओडिमा होत होता, ॲलर्जी येत होती. ओके, सो ह्या झाल्या फिजिओलॉजिकल ॲक्शन. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय histamines. Okay, so histamine means what? Histamine is a biogenic amine involved in local immunoresponse. Okay, so हा एक काय अमाइन्स आहे, हिस्टामाइन्सचा काय आहे, अमाइन्स आहे. जर त्याचं नाव तुम्ही बघितलं हिस्टामाइन्सचं तर नावातच कळतंय तो काय आहे, अमाइन्स आहे. त्याचं नाव जर आपण बघितलं, हिस्टामाइनचं नाव जर ब्रेक केलं तर काय, हिस्ट अमाइन्स. सो इट इज कॉल्ड एज हिस्टामाइन. सो इट इज अमाइन डेरिव्हेटिव्ह आणि ते हिस्टिडीन या अमाइनो ॲसिड पासून प्रिपेअर होतं, बॉडीमध्ये सिंथेसाइज होतं. सो ते अमाइन नेचर असणार की जे लोकल इम्युनो रिस्पॉन्स, लोकल म्हणजे काय तर कसं, जसं की लोकल ॲनास्थेशिया असतो पर्टिक्युलरली त्या भागासाठी, तसं त्या भागामध्ये काही ॲलर्जी, पर्टिक्युलर एखाद्या सिलेक्टेड भागामध्ये ॲलर्जी झाली असेल तर तिथे इम्युनो रिस्पॉन्स प्रोड्यूस करणारं ते बायोजेनिक जैविक असं अमाइन्स आहे, विच रेग्युलेट फिजिओलॉजिकल फंक्शन्स इन गट अँड ॲक्टिंग ॲज अ न्यूरो ट्रान्समिटर. ते काय करतं, काही फिजिओलॉजिकल फंक्शन्स रेग्युलेट करतं, मेंटेन करतं आणि त्याचबरोबर न्यूरो ट्रान्समिटर कसं काय ॲक्ट होतं तर हिस्टामाइन रिलीजमुळे ब्रेनला कळतं की एखादा ॲलर्जन किंवा ॲलर्जिक सबस्टन्स बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे की जो आपल्याला हार्मफुल ठरणार आहे. ओके, सो हिस्टामाइन्स ट्रिगर द इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स आणि त्याच्यामुळे हिस्टामाइन काय करतं, न्यूरो ट्रान्समिटर घेऊन गेल्यामुळे इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स, इन्फ्लामेशन्स, ओके, ते काय करतं, प्रोड्यूस करतं. ॲज द पार्ट ऑफ इम्युनो रिस्पॉन्स टू फॉरेन पॅथोजन्स हिस्टामाइन इज प्रोड्यूस बाय बेसोफिल्स. ओके, आणि इम्युनो रिस्पॉन्सचा पार्ट असल्यामुळे, इम्युनो रिस्पॉन्सचा हिस्टामाइन हा भाग असल्यामुळं तो काय करतो, फॉरेन पॅथोजन्स, एखादा वेगळा सबस्टन्स किंवा एखादा वेगळा पार्टिकल बॉडीमध्ये आला असेल तर तो लगेच काय करतो, इम्युनो रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो. म्हणून हिस्टामाइन हे कोण करतं, बॅसोफिल रिलीज करतात. बॅसोफिल या काय आहेत, WBCच्या व्हाईट ब्लड सेलच्या पार्ट आहेत. व्हाईट ब्लड सेल म्हणजे बॉडीची इम्युनो सिस्टीम आणि हिस्टामाइन हा इम्युनो सिस्टीमचा पार्ट आहे म्हणून तो बॅसोफिल रिलीज करतात. अँड बाय द मास्ट सेल फाउंड इन नियर बाय कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यूच्या बाजूलाच ज्या मास्ट सेल प्रेझेंट असतात त्या हिस्टामाइन काय करतात, रिलीज करतात. हिस्टामाइन इन्क्रीज द परमिएबिलिटी ऑफ कॅपिलरी टू व्हाईट ब्लड सेल अँड अदर प्रोटीन्स. ओके, हिस्टामाइन काय करतात, ब्लड कॅपिलरीची परमिएबिलिटी वाढवतात. त्याच्यामुळे ब्लड कॅपिलरीमध्ये कोण कोण येतं, WBC येतात आणि अदर प्रोटीन्स काही आहेत त्या इंटर करतात इन ऑर्डर टू अलाव देम एंगेज फॉरेन इन्वेडर्स इन द अफेक्टेड टिश्यू. त्याच्यामुळे काय होतं, ब्लड वेसल्स किंवा ब्लड कॅपिलरीची परमिएबिलिटी वाढल्यामुळे ब्लड कॅपिलरीमध्ये इझिली कोण येतं, ब्लड कॅपिलरीच्या फ्लोमध्ये WBC येतात, त्याचबरोबर बाकीची काही प्रोटीन्स येतात आणि ती प्रोटीन्स इझिली काय होतात, ज्या ठिकाणी आपल्याला ॲलर्जी झाले त्या टिश्यूमध्ये किंवा त्या पार्टमध्ये इझिली फ्लो होतात आणि त्याच्यामुळे ॲक्शन लगेच प्रोड्यूस होते. त्या फॉरेन पार्टिकलला वर अटॅक करण्याची ॲक्शन्स लगेच काय होते, प्रोड्यूस होते. इट फाउंड इन व्हर्च्युअली ऑल ॲनिमल्स बॉडी सेल्स. ओके, आणि हे हिस्टामाइन्स ऑलमोस्ट सगळ्या ॲनिमल्समध्ये, ह्युमन बिईंग्स आणि अदर ॲनिमल्स यांच्या बॉडीमध्ये सापडतं. आता ह्याचं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की ब्लड कॅपिलरीची परमिएबिलिटी वाढून तिथे WBC आणि अदर प्रोटीन्स येऊन त्या फॉरेन पार्टिकल्सचे अटॅक कसे करतात. मॉस्किटो बाईट आपल्याला होतं,
डास आपल्याला चावतो, सपोज हातावरती डास बसला आणि आपल्याला चावला, तर त्या ठिकाणी काय होतं, लगेच इचिंग व्हायला सुरुवात होते, लगेच रेडनेस येतो आणि लगेच तिथे छोटंसं स्वेलिंग येतं, ज्याला आपण दाद उठणं असं सुद्धा म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये. ओके, सो काय होतं, जेव्हा डास चावतो त्यावेळी तो काय करतो, ब्लड आपलं सक करून घेतो, शोषून घेतो आणि त्याच्या आतमधला एखादा फॉरेन पार्टिकल तिथे इनकॉर्पोरेट करतो, टाकतो. सो तो फॉरेन पार्टिकल ब्लडमध्ये गेल्या गेल्या काय होतं, लगेच हा फॉरेन पार्टिकल आहे हे बॉडीला काय होतं, ट्रिगर होतं, लगेच ट्रिक होतं, लगेच कळतं आणि त्याच्यामुळे काय होतं, हिस्टामाइन रिलीज होतं आणि हिस्टामाइन रिलीज झालं की काय होतं, इचिंग व्हायला सुरुवात होते, रेडनेस येतं आणि हिस्टामाइन तिथे रिलीज झाल्यामुळे त्या पर्टिक्युलर एरियामधल्या ब्लड कॅपिलरीचं काय होतं, डायलेशन्स होतं आणि ब्लड कॅपिलरीची परमिएबिलिटी वाढते आणि त्या ब्लड कॅपिलरीमध्ये कोण येतं, WBCs आणि प्रोटीन्स येतात आणि ती प्रोटीन्स तिथे जिथे डास चावलाय तिथे लगेच ब्लड फ्लो बरोबर त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्या फॉरेन पार्टिकल्सशी अटॅक करायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या फॉरेन पार्टिकलपासून काही हार्मफुल होत नाही. त्याच्यामुळं हिस्टामाइन रिलीज होणं गरजेचं असतं आणि त्या कॅपिलरी ब्लड कॅपिलरीची परमिएबिलिटी वाढणं गरजेचं असतं. म्हणून डास चावल्यानंतर जी दाद उठते किंवा जी फोड उठतो त्याला कधीही ब्रेक करायचं नाही. आपण नख लावून त्याचे 2 भाग करतो, काही वेळेला डिझाईन काढतो, 4 भाग करतो, त्याच्यावर नक्षीकाम काढायला कोरायला सुरुवात करतो. सो ते करायचं नाही. ते WBC आणि प्रोटीन्स असतात, सो त्यांना अटॅक करायला द्यायचं ते आपल्या बॉडीसाठी गरजेचं असतं. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द हिस्टामाइन. सो व्हॉट इज मीन बाय हिस्टामाइन? हिस्टामाइन इज द बायोजेनिक अमाइन्स इन्वॉल्व इन लोकल इम्युनो रिस्पॉन्सेस as well as regulating physiological functions in the gut and acting as a neurotransmitter. Histamine triggers the inflammatory response as a part of an immune response to foreign pathogen. Histamine is produced by basophils and by the mast cell found in nearby connective tissues. Okay, then histamine increase the permeability of capillary to white blood cell and other proteins in order to allow them engage with foreign invaders in affected tissue, and it is found in virtually in all animal bodies. Okay, then what are the physiological actions on various organ? काय काय physiological actions आहे तर ब्लड वेसल्स वरती होते, स्मूथ मसल्स वरती होते, एक्सक्रिटरी ग्लँड्स वर होते, ऍसिड सिक्रेशन्स, ओडिमा आणि ॲलर्जी या हिस्टामाइनच्या फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहेत. सो त्याच्यामध्ये काय काय आहेत, ब्लड वेसल्स वरती हिस्टामाइन कॉज डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स. ते काय करतात, ब्लड वेसलला डायलेट करतात आणि दुसरी एक गोष्ट करतात म्हणजे इन्क्रीज द परमिएबिलिटी ऑफ ब्लड वेसल विच इज रिक्वायर्ड फॉर टू एंगेज द WBC अँड प्रोटीन्स विथ फॉरेन इन्व्हेडर्स. ओके, देन स्मूथ मसल वरती काय ऍक्शन होते, इट कॉज कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ स्मूथ मसल, पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ ब्रॉन्काय, स्मूथ मसल ऑफ लंग्स. ते काय करतात, ब्रॉन्कियलचं कॉन्ट्रॅक्शन्स करतात, त्याच्यामुळे थोड्याशा अस्थमॅटिक कंडिशन्समध्ये हिस्टामाइन रिलीजमुळे आपण जाऊ शकतो. देन एक्सक्रिटरी ग्लँड्स, हिस्टामाइन हॅज स्टिम्युलेट ॲक्शन्स ऑन एक्सक्रिटरी ग्लँड्स. ओके, हिस्टामाइन काय करतं, एक्सक्रिटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं, त्याच्यामुळे किडनी असेल, स्वेट ग्लँड्स असतील किंवा टेस्टीज असतील, सो हिस्टामाइन रिलीजमुळे आपल्याला घाम जास्त येऊ शकतो कारण त्या काय करू शकतात, एक्सक्रिटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं हिस्टामाइन स्वेट ग्लँडला. देन इट इन्क्रीज नेझल, लॅक्रिमल अँड ब्रॉन्कायल सिक्रेशन्स, याच्यामुळे नेझल सिक्रेशन इन्क्रीज होतं, त्याच्यामुळे आपल्याला सर्दी होते किंवा नेझलमधून आपल्याला काय म्युकस सिक्रेशन वाढतं ॲलर्जिकच्या वेळेला, लॅक्रिमल सिक्रेशन्स वाढतं, डोळ्यामधून पाणी यायला सुरुवात होते. म्हणून बघा काही वेळेला ज्यांना सर्दी जास्त होते, सर्दी, खोकला आणि ताप येतो, त्यांचे डोळे लाल व्हायला सुरुवात होतात आणि डोळ्यातून पाणी येतं. इट इज ड्यू टू हिस्टामाइन ॲक्शन्स, रिलीज ऑफ हिस्टामाइन स्टिम्युलेट्स सिक्रेटरी ग्लँड्स. ओके, दॅज वेल एज ब्रॉन्कायल सिक्रेशन्स, त्याच्यामुळे ब्रॉन्क्युल जो आहे आपला, ओके, लंग्समधला, त्याचं सिक्रेशन, म्युकस सिक्रेशन वाढतं आणि आपल्याला कफ व्हायला सुरुवात होते. ओके, इट इज ड्यू टू हिस्टामाइन ॲक्शन्स. कळते आता सर्दी, खोकला याचं रिलेशन्स काय आहे, या ॲलर्जिक कंडिशन्स काय आहेत, इट इज ड्यू टू हिस्टामाइन्स. हे हिस्टामाइन सगळं करत असते ॲलर्जी आपल्याला झाल्यामुळं. ॲलर्जी होते म्हणजे काय होतं तर फॉरेन पार्टिकल बॉडीमध्ये आल्यामुळे त्याच्याशी फाईट करायला हिस्टामाइन येतो. सो काही वेळेला हे सर्दी आणि हे जे आहे ही इनिशियल कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, कोल्डची, तापाची सुरुवातीची लक्षणं सर्दी खोकला काय आहेत, तर तो फॉरेन पार्टिकल आपल्याला बॉडीमध्ये ताप देणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला ताप येणार आहे. पण तो कधी, जर ही जी सुरुवात हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे WBC आणि RBC त्याच्या WBC आणि प्रोटीन्स त्याच्याबरोबर फाईट करतात आणि ती फाईट कमकुवत ठरली तर काय होणार आहे, आपल्याला
ताप येणार आहे आणि त्यावेळी मग आपल्याला एक्सटर्नली अँटीबायोटिक्स घ्यावे लागणार आहेत. पण काही वेळेला काय होतं, सर्दी आणि त्याच्यामुळे येणारा खोकला, बस ताप येत नाही. ताप येत नाही याचा अर्थ काय, जी ॲलर्जी झाली होती त्याच्यामुळे हिस्टामाइन रिलीज झालं आणि त्या हिस्टामाइन रिलीजमुळे नेझल लॅक्रिमल ब्रॉन्कायल सिक्रेशन वाढलं. नेझल आणि ब्रॉन्कायल सिक्रेशन वाढल्यामुळे आपल्याला सर्दी आणि खोकला झाला, पण ताप आला नाही. याचा अर्थ आपली बॉडी त्या फॉरेन पार्टिकल विरुद्ध लढाईमध्ये, युद्धामध्ये, अटॅक करण्यामध्ये यशस्वी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ताप आलेला नाहीये, म्हणजे आपला इम्युनो रिस्पॉन्स चांगला आहे. ओके, देन एक्सक्रिटरी ग्लँड्स वरती बघितली. देन ऍसिड सिक्रेशन, इन्क्रीज द ऍसिड सिक्रेशन इन स्टमक विच कॉज पेप्टिक अल्सर्स. ओके, H2 रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करते हिस्टामाइन, त्याच्यामुळे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेशन वाढतं आणि त्याच्यामुळे अल्सर कंडिशन प्रोड्यूस होऊ शकते. ओडिमा का होतो, सो एक्सेस सिक्रेशन ऑफ हिस्टामाइन काय करतं, फ्लुइड ॲक्युम्युलेशन बॉडीमध्ये वाढवतं. बॉडीमधून फ्लुइड बॉडीमध्ये फ्लुइड साचायला सुरुवात होते, वॉटर आणि फ्लुइड, आणि त्याच्यामुळे ओडिमा होऊ शकतो. देन ॲलर्जी होते हिस्टामाइनमुळे. इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन ॲलर्जी अँड ॲलर्जिक रिॲक्शन्स. ओके, आणि हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन्समध्ये तो एक महत्त्वाची भूमिका बजावतो की त्या फॉरेन पार्टिकल्सची अटॅक करण्यासाठी बॉडीला तो ट्रिगर करतो. त्याच्यामुळं ह्या काही फिजिओलॉजिकल ॲक्शन्स आहेत. कोणाकोणावरती फिजिओलॉजिकल ॲक्शन्स आहेत हिस्टामाइनच्या, ब्लड वेसल, स्मूथ मसल, एक्सक्रिटरी ग्लँड, ॲसिड सिक्रेशन, ओडिमा आणि ॲलर्जी. सो हा कंपल्सरी क्वेश्चन्स आहे 4 मार्क्सचा. What is histamine and write the physiological actions of histamines. Okay, so this is regarding the histamine and antihistamine agents. So up till now we have seen what is meant by histamines, their physiological action, adverse effect of histamine, some prominent or potent actions of histamines, histamine release कशा प्रकारे होतं, हिस्टामाइन रिसेप्टार कोणते आहेत, हिस्टामाइन म्हणजे काय, ॲलर्जी म्हणजे काय, अनाफॅलॅक्टिक मॅनिफेस्टेशन किंवा अनाफॅलॅक्टिक शॉक म्हणजे काय, हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चर व्हिडिओला आपण अँटी हिस्टामाइन आणि काही ड्रग्स मोलिक्यूल स्टडी करणार आहोत. या लेक्चरला आपण इथेच थांबतो आहोत. सो दिस इज रिगार्डिंग द हिस्टामाइन अँड अँटी हिस्टामिनिक एजंट्स. ओके, याच्यामध्ये काही कळलं नसेल, काही समजलं नसेल तर विचारा, आपण तुमचे डाऊट्स क्लिअर करूया. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.